राज्यातील लाखो पेन्शनधारकांसाठी 2025 मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। त्यामुळे पेन्शनधारकांनो तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। वयाच्या 60 वरील सर्व पेन्शनधारकांची 2025 या नवीन वर्षामध्ये आता चौकशी होणार आहे। यामध्ये आता अनेक पेन्शनधारकांवर कारवाई सुद्धा सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। तुम्ही पण कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे, कारण पेन्शनधारकांची आता चौकशी होणार आहे। अनेक पेन्शनधारकांवर आता कारवाई सुद्धा सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। राज्यातील लाखो पेन्शनधारकांची सरकारकडून आता कसून चौकशी सुरू होणार आहे। 2025 मध्ये 5 नवीन नियम लावण्यात आले आहेत। त्यामुळे वयाच्या 60 वरील राज्यातील लाखो सरकारी पेन्शनधारकांची आता चौकशी सुरू होणार आहे। यामध्ये आता 5 नवीन नियम पेन्शनधारकांसाठी सरकारकडून लावण्यात आले आहेत। मग आता कोणते 5 नवीन नियम असणार आहेत आणि कोणत्या पेन्शनधारकावर ही कारवाई सुरू होणार आहे, सर्व पेन्शनधारकांनी लक्षपूर्वक बघा। आता वयाच्या 60 वयानंतर जी सरकारी पेन्शन तुम्हाला दिली जाते तर ते रिटायरमेंट कर्मचारी आहेत, तर ते सरकारी पेन्शन सरकारच्या माध्यमातून घेत आहेत। त्यांची सरकारकडून चौकशी होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। आता यामध्ये अनेक पेन्शनधारकांवर कारवाई देखील होणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा। यामध्ये आता 2025 मध्ये 5 नवीन नियम आता पेन्शनधारकांसाठी लावण्यात आले आहेत। या 5 नवीन नियमानुसार तुम्ही जर यामध्ये आढळला तर आता तुमच्यावर पण कारवाई होणार आहे। त्यामुळे वयाच्या 60 वरील सरकारी पेन्शन घेत असलेल्या कर्मचाऱ्यावर हे कारवाई होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण अनेक पेन्शनधारक यामध्ये आता अडकणार आहेत। 2025 मध्ये हे नियम नक्की का लावले आहेत याची सुद्धा माहिती सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर ही आजची अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे। आता यामध्ये राज्यातील 5 बँकेत पेन्शन येणाऱ्या पेन्शनधारकांची चौकशी कसून होणार आहे। यामध्ये SBI असेल, त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, तसेच बँक ऑफ बडोदा असेल, 5वी बँक ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या 5 बँकांमध्ये तुमची कसून चौकशी आता सरकारच्या माध्यमातून करणार आहेत। त्यानंतर मग पुढे ज्या कोणत्या बँका राहिलेल्या आहेत, उरलेल्या बँका आहेत ज्यामध्ये तुम्ही पेन्शन घेत असाल तर त्या बँकेतून तुमची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। यामध्ये 5 नियम सरकारने आता लावले आहेत। हे नियम लावण्यामागे कोणते कारण आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन कोणती घेत असाल, मग ती केंद्र शासनाची असेल किंवा राज्य शासनाची असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण आता 5 नवीन नियम लावण्यात आले आहेत। अनेक पेन्शनधारकांवर याच्या माध्यमातून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। मग आता त्यामुळे सरकारी पेन्शनधारकांवर 5 नवीन नियमानुसार आता चौकशी सुरू करण्यात येणार आहे। त्या चौकशीच्या दरम्यान जर कोणते पेन्शनधारक चुकीचे आढळले तर आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे राज्यातील लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। 2025 वर्ष हे सुरू झाले आहे आणि याच वर्षात आता पेन्शनधारकांची चौकशी होणार असल्याची माहिती सरकारकडून आली आहे। मग बघा आता कोणते 5 नवीन नियम लावण्यात आले आहेत आणि कोणत्या पेन्शनधारकांची चौकशी सुरू होणार आहे आणि कोणते पेन्शनधारकावर आता कारवाई होणार आहे। बघा, राज्यातील 5 ज्या मोठ्या बँका आहेत त्या 5 बँकेत पेन्शन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत चौकशी सुरू होणार आहे। मग यामधील सर्वात मोठी बँक आहे ती म्हणजे SBI, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया असं त्याला आपण म्हणू शकतो। या बँकेत जे सरकारी कर्मचारी पेन्शन घेतात तर त्यांची चौकशी होणार आहे। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे BOI, याला आपण बँक ऑफ इंडिया असं म्हणू शकतो। या बँकेतील सरकारी कर्मचारी जे पेन्शन घेतात तर त्यांची पण चौकशी सुरू होणार आहे। त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र बँक, या बँकेत जर तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमची पण आता चौकशी सुरू होणार आहे। त्यानंतर आता बँक ऑफ बडोदा, या बँकेत अनेक सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी पेन्शन घेत आहेत तर त्यांची पण आता चौकशी सुरू होणार आहे। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची बँक 5वी म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या बँकेतील जे सरकारी कर्मचारी पेन्शन घेतात तर या बँकेत जर सरकारी कोणताही कर्मचारी पेन्शन घेत असेल तर त्यांची सुद्धा चौकशी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि या चौकशीच्या दरम्यान 5 नवीन नियम लावण्यात आले आहेत। या 5 नवीन नियमानुसार आता तुमची चौकशी 2025 मध्ये होणार आहे। आणि यामध्ये जे कोणी सरकारी पेन्शन घेत आहेत तर ते चुकीचे आढळले, दोषी आढळले तर त्यांच्यावर सरकारच्या माध्यमातून कारवाई सुद्धा होऊ शकते असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे।
त्यामध्ये आता बघा कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये अडकतात आणि कोणत्या पेन्शनधारकांची चौकशी केली जाणार आहे। सर्व पेन्शनधारकांनी लक्ष देऊन बघा, तुमचा नंबर यामध्ये असू शकतो का, कारण अनेक पेन्शनधारक हे चुकीचे आढळलेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। मग हे तुम्हाला 5 नवीन नियम का लावलेत हे सर्वांनी लक्ष देऊन बघा। बघा आता यामध्ये आता सरकारी पेन्शनधारकांसाठी कोणते 5 नवीन नियम 2025 मध्ये लावण्यात आलेले आहेत। राज्यातील पहिल्यांदा टोटल 5 बँकांमध्ये मोठ्या ज्या बँका आहेत या बँकांमध्ये आता तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुमची चौकशी पहिल्यांदा होणार आहे। बघा आता 2025 मध्ये ही चौकशी होणार आहे। त्यानंतर इतर बँकांमधील पेन्शनधारकांची चौकशी होणार आहे। यामध्ये 5 नवीन नियम लावण्यात आले आहेत। या 5 नवीन नियमानुसार जे कोणी पेन्शनधारक चुकीचे आढळतील तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे। त्यामुळे राज्यातील लाखो पेन्शनधारकांना आता ही बातमी महत्त्वाची आलेली आहे, कारण आता तुमच्यावर चौकशी होऊन जे चुकीचे आढळतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे स्पष्ट आदेश सरकारकडून दिले आहेत। त्यामुळे तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कोणकोणते पेन्शनधारक आता यामध्ये आढळणार आहेत बघा आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, आता 5 मोठ्या बँका आहेत सरकारी। त्या बँकेत जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर या बँकेतील पेन्शनधारकांची सरकारकडून चौकशी सुरू होणार आहे आणि मग आता 10 प्रकारचे जे पेन्शनधारक आहेत त्यांची चौकशी सुरू होणार आहे। कोणते 10 प्रकारचे पेन्शनधारक आहेत जे सरकारी पेन्शन घेतात बघा, त्यांची लिस्ट सुद्धा आलेली आहे। कोणकोणते पेन्शनधारक आहेत बघा, आता याची लिस्ट जी आहे ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। ती लिस्टमध्ये जर तुम्ही असाल तर तुमची सुद्धा सरकारच्या माध्यमातून चौकशी सुरू होणार आहे। आता कोणते पेन्शनधारक जे सरकारी पेन्शन घेत आहेत, कोणते असे वेगवेगळे 10 प्रकारचे जे पेन्शनधारक आहेत त्यांची चौकशी सुरू होणार आहे। कोणते आहेत ते बघा, या लिस्टमधून तुम्हाला सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, पेन्शन संदर्भात गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। फसवणूक करणाऱ्या पेन्शनधारकांवर आता होणार कारवाई। आता तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सावधानीचा इशारा आहे। तर आता सरकारने याबाबत मोठी दखल सुद्धा घेतली आहे की जे कोणी फसवणुकीच्या मार्गाने सरकारी पेन्शन घेतात त्यांच्यावर मोठी कारवाई आणि दंड होणार आहे। मग बघा आता यामध्ये कोण कोण असणार आहे। यामध्ये 5 बँकेत सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांची चौकशी पहिल्यांदा होणार आहे। त्यानंतर इतर बँकेतील पेन्शनधारकांची चौकशी होणार आहे। म्हणजे पहिल्यांदा म्हणजे ज्या कोणत्या मोठ्या बँका आहेत तुम्हाला सांगितलंय, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर आपली जी बँक आहे तुम्हाला माहित असेल बँक ऑफ बडोदा, त्यानंतर सर्वात महत्त्वाची बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया। यामधील पहिल्यांदा सरकारी जे कोणी पेन्शनधारक या बँकेमध्ये पेन्शन घेत आहेत त्यांची चौकशी होणार आहे। त्यानंतर इतर कोणत्याही बँकेत जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर त्यांची चौकशी होणार आहे। तसेच सरकारकडून कोणते 5 नवीन नियम लावण्यात आले आहेत ते पण लक्ष देऊन बघा। आता सरकारी पेन्शनधारकाबाबत गंभीर चौकशी सुरू होणार आहे। म्हणजे सरकारी पेन्शनधारकाबाबत गंभीर चौकशी सुरू आहे ती म्हणजे 2025 मध्ये ही चौकशी सुरू होणार आहे। त्यामुळे कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये सापडणार आहेत बघा, सरकारकडे वयाच्या 60 वयानंतर जे सरकारी पेन्शन घेतात म्हणजे म्हातारपणात निवृत्तीवेतन जे घेतात त्याबाबत फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने हे सरकारने मोठे पाऊल आता उचलल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजेच म्हातारपणामध्ये ज्या लोकांना पेन्शन मिळते त्यातील काही जण असे ज्येष्ठ नागरिक आहेत जे सरकारला फसवून सरकारी पेन्शनचा लाभ घेत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर आता तात्काळ मोठी कारवाई होणार आहे। त्यांना तुरुंगाची हवा देखील खावी लागणार आहे। बघा आता असे कोणते ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक आहेत जे सरकारी पेन्शन घेत आहेत परंतु जे सरकारला फसवून घेत आहेत पेन्शन, तर अशावर सरकार आता थेट कारवाई करणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 3.5 लाखहून अधिक रिटायरमेंट सरकारी कर्मचारी जे आहेत जे पेन्शनधारक आहेत तर ते दोषी आढळले आहेत। यामध्ये अनेक अशा प्रकारचे पण पेन्शनधारक आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे तरी पण त्यांच्या घरातील नातेवाईक अजून पण त्या लोकांचे पेन्शन घेत आहेत। तसेच गेल्या काही वर्षापासून या आकडेवारीतील कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही। वित्त विभागासाठी हा चिंतेचा विषय आता बनला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार टोटल 3.5 लाख वृद्ध नागरिक मृत्यू पावले आहेत तरी पण त्यांचे नातेवाईक 3 वर्ष झाले या मृत्यू झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन अजून पण घेत आहेत। त्यामुळे आता सरकारला प्रश्न असा पडलाय की गेले मागील 3 वर्षापासून जे वृद्ध नागरिक पेन्शन घेत आहेत त्यामधील कोणीच अजून पण कमी झाले नाही। सरकारला प्रश्न पडलाय की कोणच कमी झाले नाही म्हणजे यामध्ये किती वृद्ध मृत्यू पावले आहेत आणि जर मृत्यू पावले असतील वृद्ध
तर मग पेन्शन यांची कोण घेत आहे असा प्रश्न आता सरकारला पडलाय। त्यामुळेच आता पेन्शनधारकांची चौकशी सुरू होणार असल्याची मोठी माहिती आता सरकारकडून मिळाली आहे। यामध्ये आता तुम्ही कोणत्याही सरकारी सेवेतून रिटायरमेंट घेतली असेल तर तुमची आता पेन्शनधारकांची या चौकशी होणार आहे। मग आता असा पण सरकारला प्रश्न पडला आहे की आता 3 वर्षामध्ये जे कोणी वृद्ध नागरिक होते, जे नागरिक आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, 3.5 लाख हे 3.5 लाख वृद्ध जे नागरिक होते ते जर पेन्शन घेत आहेत, यातले एक सुद्धा म्हणजे मृत्यू नागरिक पावले नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। मग पेन्शन तर घेत आहेत, हे मृत्यू तर पावले नाहीत, मग याच्या मृत्यूची नोंद झाली आहे की नाही हे पण चौकशी समोर येणार आहे। आता बघा काहीतरी घोटाळा दिसतोय असं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे सरकार आता जे कोणी पेन्शनधारक आहेत, जे कोणी सरकारची फसवणूक करत आहेत आणि पेन्शन घेत आहेत त्यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे। ती फसवणूक समोर येणार आहे। आता अनेक पेन्शनधारकांना जेलची हवा देखील खावी लागणार आहे। यामध्ये सरकारने 5 सरकारी बँकांचा समावेश केला आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये जे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र सादर करायचं होतं, त्या ठिकाणी अनेक वृद्ध नागरिक जे मृत्युमुखी पावले आहेत त्या नागरिकांच्या नातेवाईकांनी मृत्युमुखी पावलेले पेन्शनधारक जे आहेत त्यांचं खोटं प्रमाणपत्र काढून बँकेला सादर केलं आहे। आणि हे जेव्हा सरकारला लक्षात आलं तेव्हा त्यांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे। कारवाईचे तसे आदेश सुद्धा काढले आहेत। त्यामुळे अशा पेन्शनधारक कुटुंबावर आणि ते चुकीच्या मार्गाने पेन्शन घेत आहेत अशा पेन्शनधारकावर कारवाई करण्यात येणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे राज्यातील पेन्शनधारकांनी हे लक्षात ठेवावे की आता तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जर पेन्शन घेत असाल किंवा तुमच्या घरातील एखादे पेन्शनधारक जर मृत्युमुखी पावले असेल तर खोटं प्रमाणपत्र काढून म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट काढून त्यांची जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर अशा पेन्शनधारकावर कारवाई करण्यात येणार असल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे। त्यामुळे आता लक्षात ठेवा, जर ही पेन्शन चुकीच्या मार्गाने घेत असाल तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, नवीन नियम आले आहेत, या नियमानुसार तुमच्यावर कारवाई होणार आहे। आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पेन्शन घेत नसाल तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही। जर चुकीच्या मार्गाने पेन्शन घेत असाल तरच तुमच्यावर कारवाई होणार आहे। मित्रांनो, यामध्ये आता सरकारी बँकांना आदेश दिले आहेत। यामधील 5 प्रमुख बँका महत्त्वाच्या ठरल्या आहेत। बघा आता या 5 बँकेत अनेक पेन्शनधारकांची पेन्शन येत असते। त्यामध्ये सर्वात मोठी बँक जी आहे ज्यामध्ये 99% पेन्शनधारकांची पेन्शन येते ती म्हणजे SBI, याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो, ज्यामध्ये पेन्शनधारकांची पेन्शन अनेक जणांची येत असते। तर या बँकेतून ज्यांनी पेन्शन घेतली आहे तर त्यांची चौकशी होणार आहे। त्यानंतर दुसरी बँक जी आहे ती म्हणजे BOI, ती म्हणजे बँक ऑफ इंडिया, यामध्ये सुद्धा अनेक पेन्शनधारकांची पेन्शन येते, त्यांनी सुद्धा ही पेन्शन आता चौकशी यांची होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र बँक, या बँकेतील जो कोणी सरकारी पेन्शनधारक पेन्शन घेत असेल तर त्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदा, यामध्ये सुद्धा अनेक पेन्शनधारकाची पेन्शन येत असते, यामध्ये सुद्धा चौकशी सुरू होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, या बँकेमध्ये सुद्धा अनेक पेन्शनधारकांची पेन्शन येते, अशा पेन्शनधारकांना सुद्धा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे। जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पेन्शन घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पेन्शन घेत नसाल तर तुमच्यावर मात्र कोणतीही कारवाई सुरू होणार नाही असं शासनाकडून स्पष्टपणे आवाहन करण्यात आलं आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।